अमुकेअर ट्रस्ट आणि मोहनजीय या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन आधार संस्थेतील निराधार मुलांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमांतर्गत तांदूळ, कडधान्य, तेल व बिस्किट अशा विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले। हा उपक्रम गणेशपुरी येथील समाजसेवक भरत तिया आणि शिवानंद यांच्या मार्फत यशस्वीरित्या पार पडला। मुलांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन या वस्तूंचे नियोजनपूर्वक वाटप करण्यात आले। यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समाजातील गरजू आणि निराधार घटकांना मदत करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे। अशा उपक्रमांमुळे मुलांना आधार मिळतो तसेच समाजात सकारात्मक संदेशही जातो। स्थानिक नागरिकांनी या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांना पुढेही पाठिंबा देण्याचे आवाहन केले। अमुकेअर चॅरिटेबल ट्रस्ट आणि मोहनजी यांच्या मार्फत नवजीवन आधार संस्था झिडकी येथे नेहमीच मदत होत असते। तांदूळ, लहान मुलांना किराणा सामान, बिस्किट, शैक्षणिक साहित्य, अजून बऱ्याच काही गोष्टी भरत तिया या समाजसेवकाच्या मार्फत अनेक वेळा होत असते। आणि आत्ता पण त्यांनी बरंचसं किराणा सामान आणून दिलेलं आहे। दर महिन्याला काही ना काही आमच्याकडून मदत होईल असं आश्वासन तिया यांनी दिलेलं आहे। याच्या अगोदर अनेक वेळा त्यांनी दिलेलं आहे, पण आपण बातम्या बनवल्या नाही, प्रत्येकीची बातमी बनवतच नाही आपण। माझं सगळ्यांना आव्हान असेल परिसरातल्या नागरिकांना की या नवजीवन आधार संस्थेमध्ये अनेक गोरगरीब मुलं शिकतात, शिकून मोठे करायचा त्यांचा उद्देश तायडे सरांनी आणि त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या पत्नी रेश्मा तायडे यांनी घेतलेला आहे। तर आपलाही देखील हातभार लागेल भरत सारखा, हीच माझी इच्छा आहे। भरत यांनी काय सांगाल तुम्ही? नाही, आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की जे गरज आहे तिथे जाऊन मदत करायचा प्रयत्न करतो। आणि आम्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही 1200 विद्यार्थ्यांना वया वाटप करतो। तसं ज्यांच्याही मुलांना आम्ही ते देऊया, जे काय सांगितलं निराधार आणि गरजू मुलांना मदत आपण करूया। महिन्याला बरोबर पंटी असतो त्याबरोबर शिवानंद असतात बरोबर। आणि यांनी आश्वासन दिलंय आता ह्या जूनमध्ये शैक्षणिक साहित्य तुमच्या संस्थेला आपण आपल्याकडे देऊ, वही, पुस्तकं किंवा अन्य काही पेन वगैरे लागतील ते, आणि याच्या पुढे देखील मदत चालू राहील। सर तायडे सर काय सांगा? संस्थापक अध्यक्ष तायडे साहेब आहेत ते। नमस्कार। आज ज्या पद्धतीने मुलांचा विचार करून करण्यात आलेला आहे अमुकेअर आणि मोहनजी यांच्या माध्यमातून आणि भरत तिया साहेब यांच्या माध्यमातून मुलांसाठी जी काही मदत होते ते त्यांनी आश्वासन दिलेले आहे की ते दर महिन्याला देतील तर खूपच बरं होईल। अशा मदतीने आपल्याकडे मुले, गरजू मुलं वाढतील पण, आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न जर आपण सोडवला तर या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन मोठं करण्याचं काम आमचं राहील। त्यामुळं अशी अन्नधान्याची मदत तुम्ही नेहमी कराल अशी तुमच्याकडनं अपेक्षा। खरं तर रामू मामा आपले परिसरातले गेले, आत्ताच निधन झालं त्यांची उणीव लहान मुलांची लाडकी रामू मामा, शाळेत प्रत्येक शाळेत शैक्षणिक साहित्य कोणतीही वस्तू देणारे रामू मामा, त्यांची उणीव भरून काढणारे मला आता भरत तिया दिसतात। त्यामुळे आणि रामू मामाचे भाचे आहेत ते, तो असा त्यांनी चालवलाय आणि असा पुढेच चालू व्हावा हीच आमची अपेक्षा आहे। जय नित्यानंद, जय वज्रश्री माता। जय